Welcome students. In last lecture we study about nomenclature of amines. How to write common name as well as IUPAC name. You know that very well. Okay. Then after we are going to learn methods of preparation of amines. Means how amines are prepared in laboratory as well as in industry. Okay. So please look here. Preparation of amines. There is the first method from alkyl halides. From where? Alkyl halides. Alkyl halides are react with alcoholic ammonia excess solution to form corresponding primary amines. Okay. नंबर एक टाकले फ्रॉम अल्किल हलाइड्स. या रिएक्शनला काय म्हटलं जातं पहा. या रिएक्शनला बाय अमोनोलिसिस असं म्हटलं जातं. बाय अमोनोलिसिस रिएक्शन किंवा बाय अमोनोलिसिस असं म्हटलं जातं. आता या रिएक्शनचे काही वैशिष्ट्य सांगतोय ते लक्षात ठेवा. इथे मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याला पाहायचंय. तर मी असं सांगतोय की ही घेतली आपण कॉपर ट्यूब. काय घेतली विद्यार्थी मित्रांनो? कॉपर ट्यूब. आता कॉपर ट्यूब तुम्ही म्हणता सर कॉपर ट्यूब म्हणजे काय? तर तुम्हाला सांगतोय की ही टेस्ट ट्यूब आहे. ही ग्लासची तयार झालेली आहे. कशाची? ग्लास काचापासून तयार झालेली आहे. मग मी तसंच म्हणतोय ही आपण टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. पण ही टेस्ट ट्यूब कशापासून तयार झालेली आहे? तर मी असं म्हणतोय दिस इज अ ट्यूब विच इज मेड अप ऑफ कॉपर. कशापासून? कॉपर. म्हणून हिला म्हणतो मी सीयू ट्यूब. सीयू ट्यूब म्हणजे कॉपरची ट्यूब. ही कोणती ट्यूब आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ही आहे कॉपरची ट्यूब. आपल्याला अमाइन तयार करायचे. या कॉपरच्या ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर या कॉपरच्या ट्यूब मध्ये मी असं म्हणेल की आपल्याला आरएक्स घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? आरएक्स म्हणजे काय? अल्किल हॅलाइड घ्यायचं. तुम्ही पाहताय इथे मी अल्किल हॅलाइड घेतलं. ओके. इतकं अल्किल हॅलाइड घेतलं. यामध्ये मी असं म्हणेल मी जर समजा अंदाजे म्हटलं जर आपण 5 ml एवढं अल्किल हॅलाइड घेतलं असेल तर दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचे मिक्सचर घ्यायचे. कोणाचं? पहा तर अल्कोहोल. काय? अल्कोहोल आणि प्लस NH3 म्हणजे अमोनिया. अल्कोहोल आणि अमोनियाचं मिक्सचर घ्यायचंय. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं आपल्याला? अल्कोहोल आणि अमोनिया. अमोनिया हा अल्कोहोल मध्ये डिझॉल्व होतो आणि हे जे सोल्युशन तयार झालं हे अल्कोहोलचं म्हणजे अमोनियाचं अल्कोहोलिक सोल्युशन. हे जर 5 ml असेल, पहा आरएक्स जर 5 ml असेल तर अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन आपल्याला याच्यात ओतायचे. अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन आपल्याला याच्यात ओतायचे. ते कसं असेल? ते एक्सेस असेल. एक्सेस याचा अर्थ काय? तर जास्त. एक्सेस याचा अर्थ काय? तर जास्त. ही आपण म्हणूया ही कॉपरची ट्यूब आहे. ही काय? तर कॉपरची ट्यूब. आणि कॉपरच्या ट्यूब मध्ये काय टाकायचे? अल्कोहोल आणि अमोनिया म्हणजे अमोनियाचं अल्कोहोलिक सोल्युशन हे अल्किल हॅलाइड असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं आणि त्या टेस्ट ट्यूबला काय करायचं? हीट करायचे. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? हीट करायचे. या रिएक्शन मिक्सचरला हीट केलं. किती टेम्परेचरला? तर 373 केल्विनला. काय तयार होतं ते आपण पाहूया. ओके. मेथड ऑफ प्रिपरेशन कशापासून आहे? अल्किल हॅलाइड. मला सांगा अल्किल हॅलाइडचं रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण? तर अल्किल हॅलाइड्स आर रिप्रेझेंटेड ॲज आरएक्स. दिसतंय का? मोठं काढू. पहा बरं, थोडंसं मोठं काढतो. हे आरएक्स. ओके. आरएक्स. व्हेन अल्किल हॅलाइड इज. या कॉपरच्या ट्यूब मध्ये काय घेतलं आपण? अल्किल हॅलाइड 5 ml घेतलं. हे लिहिलं. नंतर त्यात काय ऍड केलं बरं? अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन ऍड केलं. आणि म्हणून अमोनियाचा फॉर्म्युला NH3 तोच मी कसा लिहितो पहा. अमोनियाचा फॉर्म्युला NH3 तो लिहितोय मी असा HNH2. त्याचे कारण अमोनिया हा न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. HNH2 लिहिला. त्याचे कारण आपण पाहिलं की हा जो अमोनिया असतो तो असा लिहितो आपण NH3. ओके. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.0 आणि हायड्रोजनची 2.8. आणि म्हणून नायट्रोजनला अमोनिया मधला कोणताही हायड्रोजन हा पोलार बॉन्ड असतो. कोणता असतो? पोलार बॉन्ड असतो. मग यातला मी असं लिहिलाय हा H आणि हा NH2 पोलार बॉन्ड. ओके. आणि हे अमोनियाचं सोल्युशन कशामधले बरं? अल्कोहोल मधले. ओके. अल्कोहोलिक आहे ते.
अल्कोहोलिक. आणि त्याचबरोबर हे जर 5 ml घेतला आपण अल्कलराइड तर त्याच्यात दुप्पट क्वांटिटी आपण अल्कोहोलिक अमोनिया टाकतो आणि म्हणून इथं मिळेल एक्सेस. कसं लिहिलं इथं एक्सेस. व्हेन अल्कलराइड इज हिटेड विथ अल्कोहोलिक अमोनिया इन कॉपर ट्यूब. कशामध्ये? इन कॉपर ट्यूब. इथे लिहितोय कॉपर ट्यूब. आणि टेम्परेचर किती? 373 केल्विन. 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला जर अल्कलराइड आणि अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशनला हीट केलं तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? तो तुम्हाला सांगतो. अमोनिया मधला हा H+ हा NH2-. NH2- अमोनिया मधला NH2- म्हणजे न्यूक्लिओफाइल हा R ग्रुपवरती अटॅक करतो, अल्किल ग्रुपवरती अटॅक करतो. NH2 न्यूक्लिओफाइल हा अल्कलराइडच्या R वरती अटॅक करतो आणि R म्हणजे कार्बन ॲटम असते इथं. ओके, तर यातला R आणि X बॉन्ड तुटतो. कोणता? R आणि X बॉन्ड तुटतो आणि तयार होतं RNH2. काय तयार होतं पहा? RNH2 तयार होतं. आणि पहा यातलं एक H आणि यातलं एक X मिळून तयार होतं HX. काय सांगतो मी पहा? यातलं एक X आणि यातलं एक H काय तयार होतं? HX तयार होतं. पण इथं मी तुम्हाला सांगत असतानाच असं म्हटलं की अल्कलराइड जर 5 ml घेतलं तर अल्कोहोलिक अमोनिया आपल्याला 10 ml घ्यायचे. मग इथं लिहित असताना अल्कलराइडचा एक मॉलिक्यूल अमोनियाच्या 2 मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो. अमोनियाचा एक मॉलिक्यूल मधला NH2- हा अल्किल ग्रुपवरती अटॅक करतो. सायमल्टेनियसली RNH2 हा बॉन्ड जोडला जातो. त्यावेळेस R आणि X हा बॉन्ड तुटतो. X- आणि H+ मिळून तयार होतं HX. आणि ही झाली एका मॉलिक्यूलची रिएक्शन. एक अमोनियाचा मॉलिक्यूल शिल्लक आहे तो अमोनियाचा मॉलिक्यूल NH3 आणि HX यांचं मिळून हा बेस आहे विद्यार्थ्यांनो. हा बेस आहे आणि हा ऍसिड आहे. ऍसिड आणि बेस मिळून तयार होतं सॉल्ट. पहा हा जो अमोनिया हा H+ ला घेतो NH4+ आणि X- अमोनियम हॅलाइड तयार होतो. काय तयार होतो? तर इथं तयार होतं NH4+ X- हा झाला NH4X- म्हणजे अमोनियम हॅलाइड हा सॉल्ट तयार होतो. काय तयार होतो? अमोनियम हॅलाइड. हा झाला अमोनियम हॅलाइड. ओके, आणि मला सांगा RNH2 म्हणजे काय बरं? तर मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण पाहिलं RNH2 ज्या कंपाऊंड मध्ये NH2 फंक्शनल ग्रुप असतो तो प्रायमरी अमाइन असतो. मग इथं कोणतं तयार झालं? इथं तयार झालं प्रायमरी अमाइन. 1 डिग्री अमाइन म्हणजे कोणतं असतं पहा? तर ते असतं प्रायमरी अमाइन. ओके, हे झालं जनरल रिएक्शन. ही काय झाली? तर जनरल रिएक्शन झाली. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देणार आहे. आता काय देणार आहे पहा? एक्झाम्पल देणार आहे. तुमच्या लक्षात आलं काही काय सांगितलं मी? तर ते असं सांगितलं. स्टेटमेंट पुन्हा सांगतो तुम्हाला एकदा. हे लिहू द्या मला. अल्किल हॅलाइड. हे काय? तर अल्किल हॅलाइड. ओके, when alkyl halide is boiled with alcoholic excess ammonia solution, okay, at 373 Kelvin in copper tube, it gives primary amine and ammonium halide. ओके, हे लक्षात ठेवा. अल्कलराइडचा एक मॉलिक्यूल जर अमोनियाच्या 2 मॉलिक्यूल सोबत रिएक्ट झाला तर एक प्रायमरी अमाइन तयार होतो आणि दुसरा अमोनियम हॅलाइड तयार होतो. काय तयार होतो? अमोनियम हॅलाइड तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, या रिएक्शनचे मला वैशिष्ट्य सांगायचं तर या रिएक्शन मध्ये आपण जर पाहिलं RX जो आहे RX मधला बॉन्ड जो आहे तो अमोनियानं ब्रेकडाऊन केलाय म्हणून या रिएक्शनला अमोनोलिसिस रिएक्शन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल घेऊ आणखी तुम्हाला त्याची मी कॅरेक्टरिस्टिक सांगतो. ओके, एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1. आता आपण असं म्हणूया ही जी कॉपरची ट्यूब आहे. कशाची ट्यूब आहे? कॉपरची ट्यूब. तांब माहिती ना तुम्हाला? तांब. कॉपरच्या ट्यूब मध्ये रिएक्शन म्हणजे कॉपर ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. RX म्हणजे इथे घेतला आपण आता इथिल ब्रोमाइड. काय घेतला? इथिल ब्रोमाइड. इथे तुम्ही when ethyl bromide पाहिलं. when ethyl bromide is heated with alcoholic ammonia solution in copper tube at 373 Kelvin gives. काय देते तुम्ही मला सांगू शकता? gives काय देते पहा. तुमच्या इथे लक्षात येतं
वेन इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला कोणता, तर इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला पहा, CH3CH2Br. ओके, हा झाला इथिल ब्रोमाइड. वेन इथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ कोणासोबत, एक्सेस, इथं लक्षात ठेवा, इथं मी एक शब्द टाकतो कोणता, एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया. इथे टाकतोय एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया. एक्सेसचा अर्थ दुप्पट. आणि मला अमोनिया असं लिहिता येत नाही का, तर लिहिता येतो, पण ती तुमच्या रिएक्शन लक्षात राहावी ट्रिक्स म्हणून मी तुम्हाला असं लिहितोय HNH2. अमोनिया हा न्यूक्लियोफाइल असतो. अमोनियाच्या एका मॉलिक्यूल मध्ये नायट्रोजनला 3 हायड्रोजन बॉन्ड असतात, ठीक आहे. तर नायट्रोजन तीनही बॉन्ड पोलार असतात. फक्त आपल्या माहितीसाठी आपण एक इथं काढलाय. ओके, N आणि H यातला नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, ती 3 असते, आणि हायड्रोजनची 2.2. याच्यावरती कोणता चार्ज असतो, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, हा NH2 मायनस आहे ना न्यूक्लियोफाइल. आणि हा जो इथिल ब्रोमाइड आहे CH3CH2Br, कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. अल्किल हॅलाइड मधला कार्बन हॅलोजन बॉन्ड हा कसा असतो, पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. कसा असतो, पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. आणि हा पोलार कोव्हलंट बॉन्ड असल्या कारणानं कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. वेन इथिल ब्रोमाइड इज बॉइल्ड विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन. पहा काय होईल, तर बाकीच्या कंडिशन तशाच. कॉपर ट्यूब, कोणती ट्यूब, कॉपर ट्यूब 373 केल्विनला. इथं अमोनियाचे किती मॉलिक्यूल लागतात, 2. अगोदर एका मॉलिक्यूलचे रिएक्शन सांगतो, ठीक आहे. नक्कीच आपण जर इथं 5 मॉलिक्यूल घेतले असतील इथिल ब्रोमाइडचे, तर 10 मॉलिक्यूल आपल्याला अल्कोहोलिक अमोनियाचे टाकायचे. तर रिएक्शन सांगतो, एक इथिल ब्रोमाइड आणि एका अमोनियाची रिएक्शन कशी होते, तर अमोनिया हा न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. अमोनिया मधला नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. यातला NH2 मायनस, कोणता, NH2 मायनस अमायनो न्यूक्लियोफाइल हा कुठे अटॅक करतो, हा न्यूक्लियोफाइल या सबस्ट्रेटच्या पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बन ॲटमवर अटॅक करतो. NH2 मायनस इज अटॅकिंग ऑन दिस कार्बन ॲटम. ओके, अमायनो ग्रुप या CH2 च्या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो, आणि नायट्रोजन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो. त्यावेळेस कार्बन Br बॉन्ड हा तुटतो. NH2 मायनस रिप्लेस द Br मायनस. आणि मग जर तो बॉन्ड तुटला, तर पहिल्या अमोनियाच्या मॉलिक्यूलचा H प्लस आणि CH3CH2Br चा Br मायनस मिळून काय तयार होईल बरं, तयार होईल HBr. ओके, तयार होईल HBr. आणि HBr तयार झालेलं हे कोणासोबत रिएक्ट होतं, एक्सेस अमोनियाचा दुसरा जो अमोनिया आहे NH3, तर त्याच्यासोबत. NH3 हा बेस आहे, HBr हा ऍसिड आहे. ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन होऊन तयार होतं NH4Br, NH4 प्लस Br मायनस. म्हणजे हा अमोनिया HBr मधला H प्लस Br बॉन्ड तुटणार आहे. H प्लस हा अमोनियाकडे जाणार, NH4 प्लस आणि Br एकटा राहणार, Br मायनस. म्हणून इथं आपण लिहिणार ऍज अ बाय प्रोडक्ट NH4Br मायनस. सांगा इथं प्रोडक्ट कोणता, CH3CH2 आणि त्याच्यासोबत NH2. हा तयार झाला CH3CH2NH2. ओके, आणि बाय प्रोडक्ट कोणता बरं, H प्लस आणि Br मायनस, HBr. आणि दुसरा अमोनिया NH3 आणि HBr मिळून तयार होतं NH4Br. काय तयार होतं, NH4Br हे तयार होतं. नाव सांगा, याचं नाव कोणतं आहे, याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. याचं नाव काय, तर इथिल ब्रोमाइड हे त्याचं नाव आहे. याचं नाव कोणतं आहे, हे आहे अमोनिया सोल्युशन. आपण असं लिहू शकता तुम्ही, अमोनिया हे कसं आहे, तर अल्कोहोलिक याचा अर्थ काय हेही सांगितलं मी तुम्हाला. अल्कोहोलिक याचा अर्थ काय, तर तुम्हाला सांगितलं, ही जर अशी कॉपर ट्यूब असेल, या कॉपर ट्यूब मध्ये आपण इथिल ब्रोमाइड घेतला असेल, काय घेतलं असेल, इथिल ब्रोमाइड. तर ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे. या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल हे सॉल्व्हंट घ्यायचं, आणि त्याच्यात अमोनिया टाकायचा. अमोनिया अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला आपण म्हणतो अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन. आणि एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन जर इथिल ब्रोमाइड मध्ये टाकलं तर काय होतं, इथिल ब्रोमाइडचा एक मॉलिक्यूल अमोनियाच्या 2 मॉलिक्यूल सोबत, अल्कोहोलिक अमोनियाच्या 2 मॉलिक्यूल सोबत रिएक्शन देतो, आणि तयार होतं इथिल अमाइन आणि बाय प्रोडक्ट NH4Br. याचं नाव काय, तर हा आहे इथिल ब्रोमाइड. काय विद्यार्थी मित्रांनो, हा इथिल ब्रोमाइड. आणि हा कोणता आहे, याचं नाव आहे अमोनियम ब्रोमाइड. याचं नाव काय, तर अमोनियम ब्रोमाइड हे आहे. ओके,
तर पहा या रिएक्शनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. ही रिएक्शन लक्षात आली? ही रिएक्शन लक्षात आली का? तर लक्षात ठेवा, वेन अल्किलाराइड इज heated with excess, कोणता? excess alcoholic ammonia in copper tube at 373 Kelvin, it gives ethyl bromide and ethyl amine, sorry, bromide झालं, it gives ethyl amine and ammonium bromide, ethyl amine and ammonium bromide. ओके, इथं आपण अल्किलाराइड कमी घेतलं आणि अमोनिया जास्त घेतलं. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल, सर जर आपण सारखीच क्वांटिटी घेतली असते जमलं नसतं का? तर नाही जमत. काय होतं ते तुम्हाला नंतर सांगतो मी. तर या दोन रिएक्शन कडे, ही जनरल रिएक्शन आहे, ही कोणती आहे? ही जनरल रिएक्शन आहे आणि हे एक्झाम्पल आहे. यांच्याकडे पाहून काही कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो. तर असं पहिलं कॅरेक्टरिस्टिक ते पहा, दीज आर द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही कोणती रिएक्शन आहे? दीज आर म्हणजे दोन्ही पण, ही जनरल रिएक्शन आणि एक्झाम्पल. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इन दिस रिएक्शन X मायनस कोणता? X मायनस ऑफ अल्किलाराइड, X मायनस ऑफ अल्किलाराइड इज रिप्लेस्ड बाय NH2 मायनस, हलाइड रिप्लेस्ड बाय अमायनो. म्हणून म्हणतो दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. असं टाकतो कोणत्या वरच्या? दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, शॉर्टकट लिहा मी, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एक पॉइंट झाला याचा. त्यानंतर पहा, या रिएक्शन मध्ये ही असेल किंवा एक्झाम्पल असेल, CH3CH2Br हा अल्किलाराइड आहे, हा इथिल ब्रोमाइड आहे. इथिल ब्रोमाइडचा जो बॉन्ड आहे कार्बन ब्रोमिन, तो कोणी ब्रेक डाऊन केला? तो अमोनियाने ब्रेक डाऊन केला. कोणी ब्रेक डाऊन केला? अमोनियाने ब्रेक डाऊन केला. म्हणून या रिएक्शनला अमोनोलिसिस रिएक्शन असं म्हटलं जातं. इन दिस रिएक्शन कार्बन हॅलोजन बॉन्ड ऑफ अल्किलाराइड इज ब्रेक डाऊन बाय अमोनिया. Hence this reaction is called as a ammonolysis reaction. कोणती रिएक्शन म्हणतो आपण? अमोनोलिसिस रिएक्शन. हा जो शब्द आहे दोन, अमोनोलिसिस, तर तो जो अमोनोलिसिस शब्द आहे तो असा आहे, अमोनो. कोणता? अमोनो म्हणजे अमोनिया. अमोनो म्हणजे काय? अमोनिया. आणि लिसिस म्हणजे काय? तर ब्रेकडाऊन. लिसिस म्हणजे काय? तर ब्रेकडाऊन. मग कोणाचं अमोनोलिसिस झालं? तर अमोनियाच्या मॉलिक्यूलनं, म्हणजेच पहा, अमोनियाच्या मॉलिक्यूलनं अल्किलाराइडला ब्रेक डाऊन केलं. म्हणून दिस इज अ अमोनोलिसिस रिएक्शन ऑफ अल्किलाराइड. कोणती आहे? तर अमोनोलिसिस रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, लक्षात आलं? अमोनो म्हणजे अमोनिया, आणि लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. अमोनियाच्या मॉलिक्यूलनं अल्किलाराइडला ब्रेक डाऊन केलं म्हणून अमोनोलिसिस ऑफ अल्किलाराइड असं झालं. त्यानंतर पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला की या रिएक्शन मध्ये पाहत असताना आणखी काय तुम्हाला दिसते पहा बरं. ही दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इन दिस रिएक्शन X मायनस इज रिप्लेस्ड बाय, इन दिस रिएक्शन X मायनस इज रिप्लेस्ड बाय NH2 मायनस. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्यानंतर पुढचा पॉइंट मला सांगायचा आहे तो असा की जर आपण प्रायमरी अल्किलाराइड घेतलं आणि एक्सेस अमोनिया घेतलं तर प्रायमरी अमाइन तयार होतो. लक्षात ठेवा, जर आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचा असेल तर आपल्याला अल्किलाराइड कमी प्रमाणात आणि अमोनिया हा एक्सेस प्रमाणात घ्यावा लागेल. ओके, त्यानुसार नंतर इथे तुम्ही इफ वी वांट टू प्रिपेअर 1 degree amine, then always take excess alcoholic NH3 solution. ओके, हे झालं. त्यानंतर मला सांगायचंय की कोणते अल्किल हॅलाइड हे अमोनोलिसिस रिएक्शन लवकर देतात. ओके, तर इथं आपण घेतलं RX, पण RX म्हणजे अल्किलाराइड असतं, ते प्रायमरी असतं, ते सेकंडरी असतं, ते टर्शियरी असतं. तर मला सांगायचे तर पहा, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किलाराइड कशासाठी? तर प्रायमरी अमाइन तयार करण्यासाठी कोणते अल्किलाराइड उपयुक्त असतात किंवा कोणते अल्किलाराइड हे प्रायमरी अमाइन लवकर देतात, तर ते सांगतोय. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल
हॅलाइड इज कसे असेल तर प्रायमरी अल्किलाराइड गिव्स फास्ट as compared to secondary alkylaride. Secondary alkylaride give faster as compared to tertiary alkylaride. कोणते अल्किलाराइड प्रायमरी अमाइन हे लवकर देऊ शकतात तर कोणते पहा प्रायमरी अल्किलाराइड. मग मला सांगा इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड हा कोणता आहे तर ब्रोमीन या कार्बनला जोडला तो प्रायमरी आहे म्हणून प्रायमरी अल्किलाराइड. तर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किलाराइड टू प्रोड्यूस प्रायमरी अमाइन इज primary alkylaride gives fast as compared to secondary. Secondary gives fast as compared to tertiary alkyl halide. आणि जर आपण tertiary alkyl halide जर घेतलं आणि अल्कोहोलिक मीडियम मध्ये त्याचं एलिमिनेशन होतं. त्याचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो एलिमिनेशन होतं. ओके त्यानंतर मला सांगायचं की इथं आपण पहा अल्किलाराइड घेतलं ठीक आहे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी यामध्ये पण कोणता हॅलोजन हा लवकर रिएक्शन देतो आणि म्हणून मी इथे लिहितोय ऑर्डर ऑफ अल्किलाराइड इज ऑर्डर ऑफ अल्किलाराइड ती कशी असेल तर ती अशी असेल अल्किल आयोडाइड गिव्स फास्ट म्हणजे आपण लिहू शकतो ऑर्डर ऑफ अल्किलाराइड इथं कसं लिहिलं आपण रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किलाराइड तसं ऑर्डर ऑफ अल्किलाराइड corresponding order of corresponding alkyl halide order of corresponding alkyl halide त्यात पुन्हा अल्किल आयोडाइड असेल तर लवकर देईल as compared to अल्किल ब्रोमाइड लवकर देईल as compared to अल्किल आयोडाइड. ओके या प्रकारे ती रिएक्शनची ऑर्डर असेल. ओके हे लक्षात आलं तुमच्या काय काय सांगितलं ते मी तुम्हाला तर तुम्ही स्टेटमेंट लिहिणार नाही तुम्हाला मी बरोबर सांगितलेली आहे ते अशी तुम्ही पाहू शकता अल्किलाराइड पासून आपण बाय अमोनोलिसिस प्रोसेस न अमाइन तयार करतो. व्हेन अल्किलाराइड इज थोडक्यात लिहायचं का व्हेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक एक्सेस अमोनिया सोल्यूशन in Cu tube in copper tube at 373 Kelvin gives 1 degree amine. काय लिहिलं थोडंसं फास्ट लिहिले पहा लक्षात ठेवा. व्हेन अल्किलाराइड तुम्ही तर पाहू शकता व्हेन अल्किलाराइड इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक एक्सेस अमोनिया सोल्यूशन इन कॉपर ट्यूब at 373 Kelvin gives primary amine. किंवा तुम्ही इथे पाहू शकता हे काय घेतलं आपण अल्किलाराइड हे काय घेतलं एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया अल्किलाराइड आणि एक्सेस अमोनियाची सोल्युशन ची टेस्ट कॉपर ट्यूब मध्ये किती 373 केल्विनला काय देतं RnH2 म्हणजे कोणता अमाइन प्रायमरी अमाइन आणि हे सॉल्ट कोणतं झालं NH4 प्लस आणि X मायनस अमोनियम हॅलाइड. ओके व्हेन अल्किलाराइड इज बॉइल्ड विथ excess alcoholic ammonia solution in a copper tube at 373 Kelvin it gives primary amine and byproduct ammonium halide. In this reaction bond between alkyl and halogen is breakdown by ammonia, hence this reaction is called as a ammonolysis of alkyl halides. Okay, अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स असं आपण म्हणतो. व्हेन इथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ अमोनिया अल्कोहोलिक एक्सेस इट गिव्स इथिल अमाइन अँड अमोनियम ब्रोमाइड. या रिएक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय तर या रिएक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स दिस इज अ म्हणजे हॅपन आणि हॅपन दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. In this reaction, Br minus or X minus of alkyl halide is replaced by NH2 minus amino. Okay, X minus is replaced by NH2 minus. म्हणून ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. त्यानंतर जर आपल्याला if we want to prepare 1 degree amine only, then always take excess alcoholic ammonia. जर आपल्याला पाहायचं if we want to prepare only इथे तुम्ही we want to prepare only primary amine then always take excess alcoholic ammonia. आणि ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड कशी असते तर प्रायमरी अल्किल हॅलाइड हे लवकर प्रायमरी अमाइन देतात कंपेअर टू सेकंडरी.
सेकंडरी अल्किलाराइड लवकर देतात ऍज कम्पेअर टू टर्शियरी. आणि एमसीक्यू साठी सांगितलं की टर्शियरी अल्किलाराइड जर आपण घेतलं आणि अमोनिया सोबत रिएक्शन जर केली अल्कोहोलिक मीडियम मध्ये, तर त्या टर्शियरी अल्किलाराइडचं एलिमिनेशन होऊन करस्पॉन्डिंग अल्किन तयार होतं. काय तयार होतं? अल्किन तयार होतं. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन व्हायच्या आधी एलिमिनेशन रिएक्शन होते आणि अल्किन तयार होतं. म्हणून ही ऑर्डर फॉलो करायची. ओके. त्यानंतर ऑर्डर ऑफ करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड इज, त्यातले त्यात जर आपण पाहिलं तर अल्किल आयोडाइड हे लवकर प्रायमरी अमाइन देतात कम्पेअर टू अल्किल ब्रोमाइड, आणि अल्किल ब्रोमाइड लवकर देतात ऍज कम्पेअर टू अल्किल आयोडाइड. ओके. हे झालं एक्झाम्पल. मी आता असं म्हणतोय, काही जणांच्या मनात प्रश्न पडला असेल, सर जर आपण अल्किल हॅलाइड घेतलं जास्त आणि अमोनिया घेतला कमी तर काय होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्किल हॅलाइड घेतलं जास्त आणि अमोनिया घेतला कमी तर तिथं अगोदर प्रायमरी अमाइन तयार होतं, नंतर सेकंडरी, नंतर टर्शियरी आणि नंतर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतं, ज्याच्यातून की प्रायमरी अमाइन वेगळं करणं अवघड जातं. आणि म्हणून जर आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचं असेल तर अल्किल हॅलाइडच्या दुप्पट म्हणजे अल्कोहोलिक एक्सेस अमोनिया घ्यायचं असतं. ओके. ह्या रिएक्शन्स पहा, पुढच्या रिएक्शन्स पहा, त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं सांगतो. ह्या रिएक्शन्स पाहून घ्या का? ओके. पहा इकडं प्रॅक्टिकली तिथं काय सांगतो पहा, की तुमचा जो प्रश्न होता, आपण इथं कॉपर ट्यूब घेतली. काय घेतली आपण? कॉपर ट्यूब. या कॉपर ट्यूब मध्ये अल्किल हॅलाइड घेतला आपण आणि त्याच्या दुप्पट आपण एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन टाकलं. आणि जर उलट घेतलं आपण, जर उलट केलं तर काय होतं पहा. असंच इथं सांगितलं की प्रॅक्टिकली 1 डिग्री अमाइन्स ही जी मेथड आहे, कोणती? ही जी मेथड आहे प्रॅक्टिकली 1 डिग्री अमाइन्स आर नॉट प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय दिस मेथड बिकॉज a mixture of 1 degree, 2 degree, 3 degree amines along with quaternary ammonium salt is obtained, which is very difficult to separate. जर समजा आपण इथं घेतलं हे 5 ml घेतलं, काय घेतलं? अल्किल हॅलाइड, आणि 10 ml अमोनिया सोल्युशन टाकलं तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे असा प्रोडक्ट तयार होतो. पण काही लिमिटेशन्स या रिएक्शनच्या आहेत, मर्यादा आहेत. काय घेतलं जात? समजा आपण असं करूया की अल्किल हॅलाइड घेतलं आपण 50 ml. किती घेतलं? 50 ml. आणि त्याच्यामध्ये जर टाकलं आपण 5 ml एवढं अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन. जर अल्किल हॅलाइड जास्त घेतलं आणि अमोनिया कमी घेतलं तर काय होतं ते पहा. इथं मी एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल पहा. आपण असं म्हणूया, हे RX म्हणजे काय घ्यायचं? तर हे RX म्हणजे C2H5Br म्हणजे इथिल ब्रोमाइड घ्यायचं. एक्सेस इथिल ब्रोमाइड घेतलं आपण. काय घेतलं? एक्सेस इथिल ब्रोमाइड घेतलं आणि लिमिटेड, मग एक्सेस नाही लिमिटेड अल्कोहोलिक अमोनिया घेतलं तर काय होतं? तर पहा एक्झाम्पल, हा घेतलाय तुम्ही CH3CH2Br इथिल ब्रोमाइड. याची रिएक्शन कोणासोबत? तर लिमिटेड NH2 म्हणजे अमाइन सोबत, HNH2 H प्लस NH2 मायनस. ओके. तर बाकी सगळं सेम. कॉपर ट्यूब आहे आणि ही कॉपर ट्यूब कशी असते? तर या रिएक्शनच्या सर्वच रिएक्शन, अगोदरच्या रिएक्शन आणि या रिएक्शन मध्ये हा सील केलेला भाग असतो, म्हणजे वाफ बाहेर आली नाही पाहिजे, फक्त टाकूच. तर अल्किल हॅलाइड घ्यायचं जास्त, अल्किल हॅलाइड कसं घ्यायचं? जास्त घ्यायचं, जास्त अल्किल हॅलाइड घ्यायचं आणि कमी अमोनिया सोल्युशन टाकायचं. तर इथिल ब्रोमाइड जास्त आणि अमोनिया कमी. तर काय होतं पहा या टेस्ट ट्यूब मध्ये, नीट लक्ष द्या. किंवा मी असं म्हणतोय, चला ही आपण कॉपर ट्यूब घेतली. या कॉपर ट्यूब मध्ये काय घेतलं? एक्सेस. काय घेतलं आपण? एक्सेस C2H5Br जास्त घेतलं आणि लिमिटेड काय टाकलं आपण? अल्कोहोलिक NH3. कमी काय आहे? NH3 कमी आहे, NH3 कमी टाकायचं आणि इथिल ब्रोमाइड हा जास्त. तर काय होतं? MCQ साठी लक्षात ठेवा, इथिल ब्रोमाइड आणि अमोनियाची रिएक्शन होते. इथिल ब्रोमाइडचे आपण 50 मॉलिक्यूल घेतले, आपण असं म्हणू शकता 50 मॉलिक्यूल घेतले, आणि अमोनियाचे फक्त 5च मॉलिक्यूल घेतले. तर काय रिएक्शन होईल? इथिल ब्रोमाइडची रिएक्शन अमोनिया सोबत होईल. हा NH2 मायनस या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. इथं कार्बन Br बॉन्ड तुटल आणि इथं तयार होईल CH3CH2NH2. ओके. आणि बाय प्रोडक्ट कोणता तो तयार होईल? इथं सांगा. इथं तयार होईल बाय प्रोडक्ट HBr. आता इथं NH4X तयार होईल का किंवा NH4Br? तर नाही होणार, कारण हे जास्त आहे, हे कमी आहे. ओके. बाकीच्या कंडिशन तशाच. कॉपरची ट्यूब असेल आणि 373 केल्विन टेम्परेचर असेल.
इथिल ब्रोमाइडचा एक मॉलिक्यूल अमोनियाच्या एका मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होईल, इथं तयार झालं कोणतं अमाइन, तर इथं तयार झालं इथिल अमाइन. काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, इथं इथिल अमाइन तयार झालं जे की प्रायमरी अमाइन आहे आणि HBr ती रिएक्शन इथं झाली. एक इथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल एक अमोनियाचा मॉलिक्यूल काय तयार झालं इथिल अमाइन आणि HBr. आता काय सांगतोय पहा, अमोनिया जो आहे हा जो अमोनिया सोल्युशन असणार आहे हा लिमिटेड घेतलाय आपण. कसा घेतलाय लिमिटेड. अमोनिया आणि इथिल ब्रोमाइड यांची रिएक्शन झाल्यानंतर इथिल अमाइन हा प्रायमरी अमाइन तयार होतो. प्रायमरी अमाइन हा मोर रिएक्टिव्ह आहे. हा कसा आहे स्ट्रॉंग रिएक्टिव्ह आहे. अमोनियापेक्षा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल हा प्रायमरी अमाइन आहे. मग या टेस्ट ट्यूब मध्ये पहिला जो प्रायमरी अमाइनचा मॉलिक्यूल तयार झालाय तो कोणावरती अटॅक करतो, तो दुसऱ्या इथिल ब्रोमाइड वरती अटॅक करतो. आणि इथे तुम्ही पहा CH3 CH2 Br ची रिएक्शन कोणासोबत या मॉलिक्यूल सोबत होते. कोणता आहे तो, तर तो आहे NH2 CH2 CH3 CH2 CH3 याच्या सोबत होते. कंडिशन तीच. आणि हा जो प्रायमरी अमाइन तयार झालाय प्रायमरी अमाइन मधला CH3 CH2 NH हा कोणावरती अटॅक करतो, हा अटॅक करतो या कार्बनवरती. आणि काय होतं तर इथला कार्बन Br बॉन्ड तुटतो. इथला कोणता बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, तर इथला असं म्हणतोय पहा, इथला हा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. यातला NH मायनस हा याच्यावरती अटॅक करतो. आणि इथं बाय प्रोडक्ट कोणता H प्लस आणि Br मायनस. आणि पुढे काय चालू बरं सांगा CH3 CH2 CH3 CH2 पहा CH3 CH2 नायट्रोजन CH2 CH3 आणि H. म्हणून ते असं लिहितो मी CH3 CH2 NH असं लिहितो. आणि हा H प्लस आणि हा Br मायनस तयार होतं HBr. याचं नाव काय, हा इथिल अमाइन आहे. हा कोणता आहे बरं, तर हा आहे डायइथिल अमाइन. हा कोणता आहे तर डायइथिल अमाइन. हा सेकंडरी अमाइन तयार झाला. कोणता तयार झाला, हा सेकंडरी अमाइन. ओके. या टेस्ट ट्यूब मध्ये या कॉपर ट्यूब मध्ये आतापर्यंत किती इथिल ब्रोमाइड रिएक्ट झाले, तर पहिल्या रिएक्शन मध्ये एक, दुसऱ्या रिएक्शन मध्ये दुसरा. आणखीन परत सेकंडरी अमाइन इज अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल. सेकंडरी अमाइन प्रायमरी अमाइन पेक्षा सेकंडरी न्यूक्लिओफाइल हा डबल न्यूक्लियोफिलिक जास्त आहे. म्हणून तिसरी रिएक्शन काय होते पहा, तर CH3 CH2 Br जे टेस्ट ट्यूब मध्ये आहे एक्सेस क्वांटिटी मध्ये, CH3 CH2 Br जे एक्सेस क्वांटिटी मध्ये आहे त्याची रिएक्शन कोणासोबत होते, या सेकंडरी अमाइन सोबत होते. म्हणजेच पहा मी लिहितो इथं NH हे NH नंतर CH2 CH3 टू टाइम हा डायइथिल अमाइन ची रिएक्शन होती इथिल ब्रोमाइड सोबत. आणि हा जो न्यूक्लिओफाइल आहे तो सेकंडरी अमाइन जो आहे ना डायइथिल अमाइनचा जो नायट्रोजन आहे तो या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. इथं कार्बन नायट्रोजन बॉन्ड जोडला जातो, कार्बन Br बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. हा Br आणि हा H प्लस HBr काय तयार होईल बरं सांगा, तर आणखी तयार होईल ते असं CH3 CH2 टेकन थ्राइस N बाय प्रोडक्ट HBr बाय प्रोडक्ट HBr. हा जो तयार झाला याचं नाव काय, CH3 CH2 3 टाइम N, तर याचं नाव आहे ट्रायइथिल अमाइन. कोणता, ट्रायइथिल अमाइन. हा टर्शियरी अमाइन तर याच्यापेक्षाही स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल आहे. म्हणून तो पुन्हा चौथ्या इथिल ब्रोमाइडच्या मॉलिक्यूलवरती अटॅक करतो. पहा चौथा मॉलिक्यूल CH3 CH2 Br CH3 CH2 Br आणि इथं लिहितो मी तो N CH2 CH3 3 टाइम. ओके. आणि हा नायट्रोजन परत याच्यावरती अटॅक करतो, याच्यावरती अटॅक करतो. आणि इथं काय होतं तर पहा इथं तयार होतं ते असं, इथं तयार होतं ते असं CH3 CH2 4 टाइम N प्लस Br मायनस. ओके. हा तयार झाला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. याला काय म्हणतो आपण, खरं जर याचं नाव पाहिलं तर टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. याचं नाव काय, तर टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड हे तयार होतं. टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड हे तयार होतं. यालाच क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा यालाच QAS असं शॉर्टकट म्हटलं जातं. हे काय सांगितलं मी, एवढ्या रिएक्शन कशामुळे दिल्या,
तर एमसीक्यू साठी तुम्हाला नीट मध्ये किंवा जेडब्ल्यू मध्ये किंवा सीईटी मध्ये विचारलं जातं, व्हॉट विल हॅपन व्हेन excess ethyl bromide is heated with limited alcoholic ammonia solution. तर ही चेन रिएक्शन आहे. ही कशी रिएक्शन आहे तर चेन रिएक्शन आहे. तर या कॉपर ट्यूब मध्ये, कोणत्या या कॉपर ट्यूब मध्ये आपण एक्सेस काय घेतलं, एक्सेस इथिल ब्रोमाइड घेतलं आणि लिमिटेड काय घेतलं, अमोनिया घेतलं. तर काय काय होतं लक्षात आलं तुमच्या, तर इथिल ब्रोमाइडची आणि एका अमोनिया मॉलिक्यूलची रिएक्शन होते. अमोनिया हा न्यूक्लिओफाइल आहे. अमोनिया न्यूक्लिओफाइल या कार्बोनेटमध्ये अटॅक करतो, कार्बन बीआर बॉन्ड तोडतो, तयार करतो प्रायमरी अमाइन. ओके, या टेस्ट ट्यूब मध्ये काय तयार होईल मग आता, या टेस्ट ट्यूब मध्ये तयार होईल प्रायमरी अमाइन. तर तुम्हाला सांगितलं अमोनिया पेक्षा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाइल कोण आहे, प्रायमरी अमाइन. इथं जो तयार झालेला इथिल अमाइन आहे प्रायमरी अमाइन, तो या टेस्ट ट्यूब मधल्या सेकंड इथिल ब्रोमाइड सोबत रिएक्ट होतो. हा पहिला इथिल ब्रोमाइड, हा दुसरा इथिल ब्रोमाइड. पहिला प्रायमरी अमाइन हा सेकंड मॉलिक्युलरच्या इथिल ब्रोमाइडचा अटॅक करतो, तयार होतं डायइथिल अमाइन. प्रायमरी अमाइन पेक्षा मोर रिएक्टिव्ह कोणतं, डायइथिल अमाइन आहे. मग डायइथिल अमाइन तयार झालं की डायइथिल अमाइन कोणावरती अटॅक करतं, डायइथिल अमाइन इज अटॅकिंग ऑन थर्ड मॉलिक्युल ऑफ इथिल ब्रोमाइड. कोणावरती, थर्ड मॉलिक्युल ऑफ इथिल ब्रोमाइड, आणि त्याच्यावरती अटॅक करून तयार होतं ट्राय इथिल अमाइन, टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइन तर आणखीन स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल आहे. मग ट्रायइथिल अमाइन जे आहे मॉलिक्यूल, तो चौथ्या इथिल ब्रोमाइड वरती अटॅक करतो आणि तयार करतं टेट्राइथिल. चालेत ना, टेट्राइथिल अमोनियम ब्रोमाइड हे तयार होतं. आणि टेट्राइथिल अमोनियम ब्रोमाइड म्हणजेच काय असतं, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणून असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे की आपण अल्किलाइडची आणि अल्कोहोलिक अमोनियाची रिएक्शन जर केली तर आपल्याला 4 वेगवेगळे मिक्सचर मिळतात. इथं पहा बरं, जर आपण एक्सेस अल्किलाइड घेतलं, काय घेतलं आपण, इथं अल्किलाइडचे 4 मॉलिक्यूल आणि अमोनियाचे किती मॉलिक्यूल, एकच घेतला होता. मग एक्सेस अल्किलाइड असेल आणि लिमिटेड अमोनिया मॉलिक्यूल असेल तर आपल्याला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हे 4 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात, जे की सेपरेट करणं शक्य नाही. म्हणून अल्किलाइड आणि अमोनियापासून अमाइन तयार करण्याची पद्धती आहे, पण ती जास्त उपयोगी नाही. ओके, म्हणून असं म्हटलं इथं practically primary amines are not prepared in laboratory by this method because a mixture of primary, secondary, tertiary amines along with quaternary ammonium salt is obtained, which is very difficult to separate. समजा आपण असं म्हणू, आपण इथं एक्सेस अल्किलाइड घेतलं आणि लिमिटेड अल्कोहोलिक अमोनिया टाकलं, तर प्रायमरी अमाइन वेगळा, सेकंडरी वेगळा, टर्शियरी वेगळा, क्वाटर्नरी वेगळा करता येत नाही. म्हणून ही मेथड तेवढी उपयोगी नाही. आणि जर आपल्याला तुम्ही पाहिले, जर आपण एक्सेस अल्किलाइड घेतलं आणि लिमिटेड अमोनिया जर घेतलं तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी अशा प्रकारे मिळतं. आणि जर फक्त आपल्याला प्रायमरी अमाइनच तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, जर आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचं असेल तर डोक्यात टाका, कमी प्रमाणामध्ये अल्किलाइड. कसं, लिमिटेड अल्किलाइड ची रिएक्शन कोणासोबत, एक्सेस अमोनिया सोल्युशन सोबत जर केली तर प्रायमरी अमाइन तयार होतं आणि बाय प्रोडक्ट NH4X. मग तुम्ही म्हणता सर प्रायमरी अमाइन का रिएक्ट होत नाही, त्याचं कारण सगळेचे सगळे अल्किलाइड संपलेले असतील ना, इथं प्रायमरी अमाइन तयार झालं ते कोणासोबत रिएक्ट होतं, ते अल्किलाइड सोबत. म्हणून जर आपण अल्किलाइड कमी घेतलं आणि अमोनिया जर दुप्पट घेतला तरच फक्त आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतं. एवढं लक्षात ठेवायचं. आणि या रिएक्शनचे एलिमिनेशन काय असेल, तर या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असे वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात, जे की सेपरेट करणं अवघड आहे. म्हणून दिस इज अ लिमिटेड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन. ओके, सो नेक्स्ट हे पाहून घ्या, नंतर आपण दुसरी मेथड पाहणार आहोत. नेक्स्ट मेथड आपण पाहूया फ्रॉम अल्किल सायनाइड. कशापासून, तर रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. आपल्याला माहिती आहे अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला काय असतो बरं, तर जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल सायनाइड इज RC∼ काय असेल तर RC∼. अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून आपल्याला अमाइन तयार करायचे. रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मग ऍडिशन ऑफ हायड्रोजन करण्यासाठी एक तर आपल्याला हायड्रोजनेशन करावं लागेल, नाहीतर नेसंट हायड्रोजनची गरज लागेल. ओके, इथे तुम्ही पहा
तर आपण असं म्हणूया ही ट्यूब आहे. चला, ज्या ट्यूब मध्ये आपल्याला रिएक्शन करायची ती ट्यूब, ही ट्यूब, या ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचे अल्किल सायनाइड घ्यायचे. काय घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो? अल्किल सायनाइड, RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल सायनाइड. आणि यामध्ये दुसरी एक टेस्ट ट्यूब असणार आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आपल्याला इथेनॉल. पहा काय सांगतो, इथेनॉल म्हणजे इथील अल्कोहोल आणि सोडियम मेटल. कोणता? इथेनॉल आणि सोडियम, याला आपण म्हणतो इथॅनोलिक सोडियम. इथेनॉल आणि सोडियम घ्यायचं आणि ते जे मिक्सचर आहे ते अल्किल सायनाइड मध्ये ओतायचे. पहा, सोडियम आणि इथेनॉलचं मिक्सचर कशात ओतायचंय? अल्किल सायनाइड मध्ये ओतायचे. काय रिएक्शन होईल ते तुम्हाला मी सांगतोय. पहा, इथं अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, RC ट्रिपल बॉन्ड N, हा झाला अल्किल सायनाइड. ओके, अल्किल सायनाइड मध्ये काय टाकायचंय? सोडियम आणि इथेनॉल. आणि म्हणून हा जो एरो आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे लिहितो मी Na प्लस C2H5OH, Na प्लस C2H5OH. किंवा काही रिएक्शन मध्ये तुम्हाला असं देखील पाहायला मिळतं, CNA इन C2H5OH. तर त्याचा अर्थ काय असतो? तर त्याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा आहे, इथेनॉल आणि सोडियम यांची रिएक्शन होऊन असं तयार होतं का? C2H5OH, C2H5OH ची रिएक्शन Na सोबत होते. ओके, Na रिप्लेस द H आणि इथं तयार होतं C2H5ONA आणि प्लस नेसंट हायड्रोजन ॲटम. काय तयार होतं? नेसंट हायड्रोजन ॲटम. दोन इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल दोन सोडियमच्या ॲटम सोबत रिएक्ट होतात, दोन सोडियम इथॉक्साइड आणि दोन नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, पण हे काय तयार होतात सगळ्यात लक्षात ठेवा, तर N हे असतात नेसंट हायड्रोजन ॲटम. काय असतात? तर हे नेसंट हायड्रोजन ॲटम असतात. मग याचाच अर्थ थोडक्यात लक्षात ठेवा, सोडियम आणि इथेनॉल म्हणजे इथॅनोलिक सोडियम इज अ रिड्युसिंग एजंट, इज अ रिड्युसिंग एजंट. म्हणून व्हेन अल्किल सायनाइड, पहा, जर या टेस्ट मध्ये आपण अल्किल सायनाइड घेतलं, त्याच्यात इथेनॉल आणि सोडियमचं मिक्सचर टाकायचं. सोडियम आणि इथेनॉल यांच्यापासून काय मिळतं? तर यांच्यापासून आपल्याला मिळतात नेसंट हायड्रोजन ॲटम. काय मिळतात? नेसंट हायड्रोजन ॲटम. मी असं म्हणतोय, जर एक नेसंट हायड्रोजन ॲटम इथं लागला, एक इथं लागला, तर ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशात होतं? डबल बॉन्ड मध्ये होतं. आणि परत आणखी एक जर ऍड जर झाले तर डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं. तर अल्किल सायनाइड, पहा इथं सांगतो मी, RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, जर दोन H असतील, दोन H ऍड जर झाले तर काय होईल? तर इथं RCH डबल बॉन्ड NH. ओके, आणखीन एक H2 मॉलिक्यूल जर ऍड झाला, आणखीन एक नेसंट दोन हायड्रोजन ॲटम ऍड जर झाले, इथे एक आणि इथे एक, तर पुन्हा डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल, तयार होतं RCH2NH2. ओके, म्हणून व्हेन अल्किल सायनाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अँड अल्कोहोल, सोडियम अँड इथेनॉल, इट अंडरगो रिडक्शन. तर मी असं म्हणतोय, इकडच्या साईडने दोन H आणि इकडच्या साईड दोन H ऍड होतात आणि इथं तयार होतं ते असं, R ला R ऍज इट इज, कार्बन आणि दोन CH2, नायट्रोजन आणि दोन H2, RCH2NH2 तयार होतं. ओके, हे जे अमाइन तयार झालं, हे तयार झालं प्रायमरी अमाइन. हे काय तयार झालं? तर प्रायमरी अमाइन. म्हणून इथं पहा, अल्किल सायनाइड्स ऑन रिडक्शन बाय सोडियम अँड इथेनॉल, गिव्ज प्रायमरी अमाइन. आणि ही प्रायमरी अमाइन तयार करण्याची पद्धती कोणी अस्तित्वात आणली किंवा कोणी शोधली? तर तो सायंटिस्ट होता मेंडियस. कोणता होता? मेंडियस. आणि म्हणून या रिएक्शनला मेंडियस रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, अल्किल सायनाइड मध्ये सोडियम आणि इथेनॉल आपल्याला टाकायचे. ट्रिपल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, हा जो C ट्रिपल बॉन्ड N आहे याचं कन्वर्जन कशात झालं? CH2NH2 मध्ये झालं. आणि या इथे आपल्याला ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालेलं दिसतं. इथं दोन कार्बनला दोन हायड्रोजन ॲटम आणि नायट्रोजनला दोन हायड्रोजन ॲटम, असे टोटल 4 ऍड झाले. तर इथं लिहितो 4 नेसंट हायड्रोजन ॲटम. आणि इथं कार्बनला 2 मिळाले CH2, नायट्रोजनला 2 मिळाले NH2, असं RCH2NH2 म्हणजे प्रायमरी अमाइन तयार झालं. ओके, हे कोणतं आहे मग? तर हे आहे अल्किल सायनाइड. हे कोणतं? तर अल्किल सायनाइड. ओके, म्हणून व्हेन अल्किल सायनाइड इज ट्रीटेड विथ इथॅनोलिक सोडियम, इट गिव्स प्रायमरी अमाइन. ते काय देतं? तर प्रायमरी अमाइन देतं. हे नेसंट हायड्रोजन ॲटम कुठून आले? तर तुमच्या ओळखीसाठी दोन इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल
दोन सोडियम ऍटम सोबत रिॲक्ट जर झाले तर दोन सोडियम इथॉक्साईड आणि दोन नेसंट हायड्रोजन ऍटम. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सर इथं तर दोनच तयार झाले मग आपण 4 कसे घेतले? तर अरे बाबा नो, हे नेसंट हायड्रोजन ऍटम आपल्याला जेवढे लागतात तेवढे आपण घेऊ शकतो. मग या 2 च्या ऐवजी आपण 4 करू. इथं काय करू आपण 4 करू. इथे किती नेसंट हायड्रोजन मिळतील? 4 नेसंट हायड्रोजन ऍटम आपल्याला मिळतील. या गोष्टीची लक्षात ठेवा. तर मग सोडियम आणि इथेनॉल हे काय आहे बरं? तर सोडियम आणि इथेनॉल हे आहे रिड्युसिंग एजंट. हे कोणतं आहे? तर हे आहे रिड्युसिंग एजंट. आणि आणखी एक मला सांगायचं ते असं की हे जे अल्किल सायनाइड असतात, अल्किल सायनाइडचं रिडक्शन करण्यासाठी आणखी एक रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. जर सोडियम आणि अल्कोहोल नसेल तर आपण LiAlH देखील वापरू शकतो. LiAlH म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट देखील आपण वापरू शकता. ओके, एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल समजा असं आपण म्हणू की इथं आपण घेतलं मिथिल सायनाइड घेतलं, R च्या ऐवजी CH3 घेतलं. जर आपण मिथिल सायनाइड घेतलं, मिथिल सायनाइड असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये इथेनॉल आणि सोडियमचं मिक्सचर टाकलं तर काय होईल बरं? सांगा काय होईल? तर एक्झाम्पल आपण घेऊया असेटोनाइट्राइल. त्यालाच काय म्हणतो आपण? असेटोनाइट्राइल. असेटोनाइट्राइल म्हणजेच मिथिल सायनाइड, म्हणजेच काय तर मिथिल सायनाइड. असेटोनाइट्राइल ऑन रिडक्शन, असेटोनाइट्राइल ऑन रिडक्शन विथ असं म्हणू आपण सोडियम अँड इथेनॉल, सोडियम अँड इथेनॉल, सोडियम अँड इथेनॉल गिव्स काय तिथं सांगा बरं? गिव्स रिएक्शन येतो तुम्ही. असेटोनाइट्राइलचा फॉर्म्युला कोणता? CH3 C ट्रिपल बॉन्ड N. हा असेटोनाइट्राइल ची रिएक्शन कोणासोबत? सोडियम आणि इथेनॉल, सोडियम आणि इथेनॉल. सोडियम आणि इथेनॉल पासून काय मिळतं? तो रिड्युसिंग एजंट आहे. तो काय सप्लाय करतो? तो नेसंट हायड्रोजन ऍटम देतो. आणि तुम्हाला माहितीये जर इथं एक आणि इथं एक पाहा तुम्ही, इकडे एक आणि इकडे अक्रॉस द कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, अक्रॉस द कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड जर 2 H ऍड जर झाले तर काय तयार होईल? तर इथं एक आणि इथं एक जर ऍड झाला तर CH3 CH डबल बॉन्ड NH म्हणजे इमिन तयार होईल. म्हणजे काय तयार होईल? इमिन तयार होईल. आणि परत 2 ऍड जर झाले अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन तर लक्षात घ्या काय तयार होईल? तर तयार होईल तुमच्याकडे इथं CH3, या कार्बनला पुन्हा एक H म्हणजे CH2 आणि इथं काय? NH2. ओके, लक्षात आलं का? ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस अक्रॉस द कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. इथं 2 ऍड होतील आणि इथं 2 ऍड होतील. ओके, स्टेप बाय स्टेप ऍड होतील. पण इथं आपण लिहूया इथं 2 H, इथं 2 H. Triple bond get converted into single bond and to form here CH3 CH2 NH2. ओके, CH3 CH2 NH2 ही ऍडिशन प्रकारची रिएक्शन आहे. आणि याचं नाव काय? CH3 ट्रिपल बॉन्ड N म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो याला या नावानं जास्त ओळखलं जातं. असेटोनाइट्राइल. कोणतं? असेटोनाइट्राइल या नावानं जास्त ओळखलं जातं. मिथिल सायनाइड तर त्याचं नाव आहेच आहे, पण असेटोनाइट्राइल हे त्याचं फेवरेट नाव आहे, मिथिल सायनाइड. आणि CH3 CH2 NH2 म्हणजे कोणतं? तर हे तयार झालं इथिल अमाइन. हे कोणते? तर इथिल अमाइन जे की प्रायमरी आहे. याचं IUPAC नेम काय? तर इथॅन 1 अमाइन हे त्याचं IUPAC नेम आहे. कोणतं? इथॅन 1 अमाइन इज IUPAC नेम. तुम्ही म्हणता मग सर याचं नाव काय? तर याचं नाव सांगतो तुम्हाला इथेन नायट्राइल. काय नाव याचं? तर इथेन नायट्राइल त्याचं नाव आहे. दुसरं एक्झाम्पल पाहता. दुसरं एक्झाम्पल पहिलं लक्षात आलं का? पहिलं लक्षात आलं. असेटोनाइट्राइल म्हणजे मिथिल सायनाइड. असेटोनाइट्राइल म्हणजे मिथिल सायनाइड ऑन रिडक्शन विथ कोणासोबत? रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल गिव्स काय देते ते? इट गिव्स इथिल अमाइन. इट गिव्स इथिल अमाइन. ओके, इट गिव्स इथिल अमाइन. CH3 C triple bond N treated with Na and ethanol. Na and ethanol produce nascent hydrogen atom, and these nascent hydrogen atom added across carbon triple bond nitrogen to form CH2 NH2. म्हणजे cyano group is reduced to form CH2 NH2 group. ओके, CH2 NH2 group. आणि ह्याची रिएक्शन आपण आता दिली होती. काय रिएक्शन आहे ती तुमच्या लक्षात आहे ना? Na plus C2H5OH it gives C2H5ONA आणि प्लस नेसंट हायड्रोजन ऍटम. ती रिएक्शन तुम्ही बॅलन्स करू शकता. आणि तुम्हाला हे सांगितलं याच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो? LiAlH4 देखील घेऊ शकतो. आणि म्हणून हेच एक्झाम्पल दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये ते असे लिहू शकतो मी
CH3 C ट्रिपल बॉन्ड N प्लस नेसंट हायड्रोजन ऍटम, इथं काय लिहू शकतो मी LiAlH4 आणि इथं सॉल्व्हंट इथर वापरलं जातं, इथर सॉल्व्हंट वापरलं जातं. इथं पण 4 नेसंट हायड्रोजन ऍटम आणि तयार होईल CH3. पहा हे एक्झाम्पल 1, हे एक्झाम्पल तेच पण दुसरं CH3 C ट्रिपल बॉन्ड N, 4 नेसंट हायड्रोजन ऍटम, दोन इथे ऍड होतील आणि तयार होईल CH3 CH2 NH2. मग ह्या दोन्ही रिएक्शन मध्ये काय फरक आहे? या दोन्ही रिएक्शन मध्ये एवढाच फरक आहे की इथं रिड्युसिंग एजंट कोणता वापरलाय, तर इथं रिड्युसिंग एजंट हा अल्कोहोलिक, पहा याला आपण म्हणतो इथॅनॉल मध्ये असलेलं सोडियम, याला इथॅनॉलिक सोडियम देखील म्हटलं जातं. ओके, तुम्हाला असा एक प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ इथॅनॉलिक सोडियम ऑन असेटोनाइट्राइल? तर लक्षात ठेवा इथॅनॉलिक सोडियम म्हणजे याचा अर्थ ते नेसंट हायड्रोजन ऍटम सप्लाय करतो, नाही तर करताना सोडियम आणि इथेनॉल सोबत रिएक्शन. ओके, तर प्लीज तसं करू नका. असेटोनाइट्राइल अंडरगो रिडक्शन बाय युजिंग इथेनॉलिक सोडियम टू फॉर्म इथिल अमाइन. आणि तसंच असेटोनाइट्राइलचं रिडक्शन आपण काय वापरून करू शकतो? LiAlH4 इन इथर हे वापरून देखील करू शकतो. हे असेटोनाइट्राइलचं कन्वर्जन झालं इथिल अमाइन मध्ये. फक्त इथं काय वापरला? इथं आपण LiAlH4 इन इथर हा वापरला रिड्युसिंग एजंट. एनीबडी हॅविंग एनी डाऊट? नो? ओके, मग इथं हे लिहिलं किंवा ऑर मध्ये आपण असंही लिहू शकता. आयडेंटिफाय द प्रोडक्ट आलं तर त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हे झालं अल्किल सायनाइड्सचं आपण अल्किल अमाइन मध्ये तयार करू शकतो. तसंच अरिल सायनाइड्स कॅन बी रिड्युस्ड टू अरिल अमाइन. काय सांगतो पहा, ते असं अरिल सायनाइड्स can be reduced to aryl amine. Aryl cyanides can be reduced to aryl amines by using alcoholic sodium. ते वापरून आपण करू शकतो. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर 1 ते कोणतं घेऊ आपण? फिनिल सायनाइड घेऊ. कोणतं घेऊ? फिनिल सायनाइड किंवा इथिल ते घेऊ C6H5CH2 C ट्रिपल बॉन्ड. फिनिल असेटोनाइट्राइल घेऊ आपण. कोणतं घ्यायचं? तर फिनिल असेटोनाइट्राइल. पहा इथे घेतो मी फिनिल असेटोनाइट्राइल ऑन रिडक्शन by using sodium and alcohol, by using sodium and ethanol gives काय तरी पाहू आपण, gives फिनिल असेटोनाइट्राइल. याचा अर्थ काय? CH3 C ट्रिपल बॉन्ड N म्हणजे असेटोनाइट्राइल, याचा एक हायड्रोजन ऍटम फिनिलने रिप्लेस केलेला असतो. ते पाहितो हा फिनिल ग्रुप आहे. ओके, याचा एक हायड्रोजन ऍटम म्हणजे CH3 चा एक H गेला, काय राहिलं? CH2 इथं C ट्रिपल बॉन्ड N. फिनिल असेटोनाइट्राइल ची रिएक्शन कोणासोबत? तर त्याची रिएक्शन NaC2H5OH अल्कोहोलिक सोडियम. ते काय सप्लाय करतं? ते नेसंट हायड्रोजन ऍटम सप्लाय करतं. हे रिड्युसिंग एजंट आहे. किती? 4. इथं 2H आणि इथं 2H. काय करेल बरं सांगा? रिएक्शन मध्ये तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट लक्षात येणं आवश्यक आहे. आणि आपण म्हटलं कोणता ग्रुप रिड्यूस होतो? C ट्रिपल बॉन्ड N रिड्यूस्ड होतो. आणि काय तयार होतं पहा, C6H5 आणि CH2 जशाच तसं दिस C ट्रिपल बॉन्ड N कन्वर्टेड इनटू CH2 NH2. इथं तयार होईल CH2 आणि इथं NH2. ओके, याचं नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव आहे फिनिल असेटोनाइट्राइल. काय त्याचं नाव? हा आहे फिनिल असेटोनाइट्राइल. फिनिल असेटोनाइट्राइल on reduction by using sodium and ethanol it gives काय तयार झालं हे सांगा? तर हे फिनिल ग्रुप आहे आणि हा इथिल अमाइन. तर फिनिल इथिल अमाइन हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, याचा कॉमन नेम बीटा फिनिल इथिल अमाइन. बीटा फिनिल इथिल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आहे आणि त्याचा आययुपीएच नेम 1 2. तर 2 फिनिल इथॅन अमाइन याचं नाव काय? तर आययुपीएच नेम 2 फिनिल इथॅन 1 अमाइन हे त्याचं आययुपीएच नेम आहे. ओके, इथे तुम्ही बीटा फिनिल किंवा आययुपीएच नेम, त्याचा आययुपीएच नेम काय? 2 फिनिल इथॅन अमाइन.
इट गिव्स 2 phenyl ethane 1 amine 2 phenyl ethane 1 amine असे लिहू शकतो आपण. ओके, phenyl acetonitrile on reduction by using sodium and ethanol gives 2 phenyl ethane 1 amine. हे काय, हा आहे फक्त C ट्रिपल बॉन्ड N चं कन्वर्जन कशा झालं CH2NH2 आणि इथेही पाहू शकता C ट्रिपल बॉन्ड across the carbon nitrogen triple bond, across the carbon triple bond nitrogen there is addition of 2 hydrogen atom. इकडच्या साइडनं 2H, इकडच्या साइडनं 2H. आणि हेही सांगितलं हे तर वापरू शकतो, पण ह्याच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो LiAlH4 हे देखील आपण वापरू शकतो. ओके, ही झाली कितवी मेथड, दुसरी मेथड झाली. कितवी मेथड झाली तर दुसरी मेथड. When alkyl cyanides किंवा alkyl cyanides on reduction by sodium and ethanol gives primary amine and this reaction is takes place by, कोणी तयार केली ही रिएक्शन तर अल्किल सायनाइड घेतलं टेस्ट ट्यूब मध्ये. काय घेतलं, अल्किल सायनाइड घेतलं आणि त्याच्यामध्ये इथेनॉल आणि सोडियम हे रिड्युसिंग एजंट, इथेनॉल आणि सोडियम हे रिड्युसिंग एजंट टाकून अल्किल सायनाइडचं कन्वर्जन अल्किल अमाइन मध्ये केलं. हे कोणी केलं तर सायंटिस्ट मेंडियसने केलं हा रिड्युसिंग एजंट वापरून. म्हणून या रिएक्शनला मेंडियस रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. द रिएक्शन इज कॉल्ड ॲज मेंडियस रिडक्शन रिएक्शन. ओके, आणि हे नेसंट हायड्रोजन ॲटम कुठून आले बरं, तर हे नेसंट हायड्रोजन ॲटम सोडियम आणि इथेनॉल यांच्यापासून आले. कशापासून, सोडियम आणि इथेनॉल यांच्यापासून आले. तुम्ही म्हणता सर रिएक्शन बॅलन्स नाही, ती रिएक्शन अगोदर तुम्हाला मी बॅलन्स करून सांगितलेली होती. ओके, या प्रकारे ही झाली सेकंड मेथड. अल्किल सायनाइडचं रिडक्शन प्रायमरी अमाइन मध्ये केलं. असेटोनायट्राइलचं रिडक्शन झालं तर इथिल अमाइन तयार होतं आणि फिनिल असेटोनायट्राइलचं रिडक्शन जर झालं तर काय तयार होतं पहा बरं, 2 फिनिल इथॅन 1 अमाइन हे तयार होतं. यानंतर आपण पाहूया तिसरी मेथड. ही रिएक्शन्स अगोदर पाहून घ्या. या रिएक्शन्स ओके, नेक्स्ट मेथड पाहू आपण प्रिपरेशनची, ती म्हणजे फ्रॉम अमाइड्स पासून. कशापासून तर फ्रॉम अमाइड्स. आपल्याला माहिती आहे अमाइड्स. ओके, फ्रॉम अमाइड्स बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. इथं रिडक्शन जशी दुसरी रिडक्शन रिएक्शन होती तशी तिसरी पण आणि याच्या पुढची चौथी पण रिडक्शनच आहे. ओके, इथं आपल्याला करायचं आहे अमाइड्सचं रिडक्शन. तुम्हाला माहिती आहे अमाइड्सचा जनरल फॉर्म्युला काय बरं, हा इथं मी घेतो टेस्ट ट्यूब. ओके, काय घेऊ आपण ही टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचे अमाइड. काय घ्यायचंय अमाइड. अमाइड म्हणजे RCONH2 घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला RCONH2 घ्यायचं. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं तर दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. काय घ्यायचं आपल्याला दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची. या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं तर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आपल्याला LiAlH4 आणि प्लस इथर. LiAlH4 आणि इथर घ्यायचं. हे मिक्सचर आहे LiAlH4 आणि इथर. हे ओतायचं याच्यात. हे काय करायचं याच्यात ओतायचं. दोन आपल्याला ऑप्शन आहेत. एक तर LiAlH4 इन इथर घेऊ शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम आणि इथिल अल्कोहोल घेऊ शकता. हे एक तर LiAlH4 इन इथर ओतू शकता किंवा हे जे आहे हे पण आपण ओतून रिएक्शन करू शकतो. दोन्ही पैकी कोणतंही एक हे किंवा एक तर हे. पहा इथे तुम्ही अमाइडचा फॉर्म्युला काय बरं, अमाइडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला RC≡ONH2 RC≡ONH2 when amides are treated with कोणासोबत तर LiAlH4 in ether. LiAlH4 in ether. ओके, हे काय देतं आपल्याला माहिती आहे. ते काय देतं बरं आपल्याला तर ते देतं नेसंट हायड्रोजन ॲटम. काय देतं ते नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, तर पहा मी सांगतो त्यानुसार हे आहे अमाइड. याला आपण म्हणतो ऍसिड अमाइड. काय म्हणतो आपण याला आपण म्हणतो ऍसिड अमाइड असं म्हणतो. व्हेन ऍसिड अमाइड यामध्ये आहे व्हेन ऍसिड अमाइड इज ट्रीटेड विथ LiAlH4 इन इथर. तर हे जे आहे हे सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम. तर मी असं म्हणेल यातले दोन नेसंट हायड्रोजन ॲटम इथं हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, मागच्या रिएक्शन मध्ये आपण कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहिला होता. कोणता कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर तिथं 2H इथं आणि 2H इथं म्हणजे अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन ऍड झाले होते. तसंच इथं जर अमाइडची रिएक्शन जर LiAlH4 सोबत झाली तर इथं मिळणारे जे नेसंट हायड्रोजन ॲटम असतात तर 2 नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि 2 या ऑक्सिजनला ऍड होतात. म्हणजे
कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या अक्रॉस हायड्रोजन ऍटम ऍड होतात. ओके, आणि तयार होतं ते असं RCH2NH2 पाहायचं RCH2NH2 आणि हा जो C डबल बॉन्ड O आहे हा कम्प्लिटली रिड्यूस्ड होतो. C डबल बॉन्ड O हा कम्प्लिटली रिड्यूस्ड होतो. हे ऑक्सिजन आणि 2 H मिळून तयार होतं H2O. मिळून काय तयार होतं H2O. आणि विद्यार्थी मित्रांनो, NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे कोणता अमाइन तयार झाला तर इथं तयार झालं प्रायमरी अमाइन. किती सोपं आहे पहा बरं, किती सोपं आहे. When amide is treated with LiNH4 in ether, it gives primary amine. It gives primary amine. हे H कुठून आले तर LiNH4 ह्या रिड्युसिंग एजंट पासून हे H आले. बरं किती लागतात तेवढे लिहायचे. 2 इथं लागतात, ह्या कार्बन सोबत 2 आणि ह्या ऑक्सिजन सोबत 2, म्हणून 4 H. आणि हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन गेट कम्प्लिटली रिड्युस्ड. हा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, हा कम्प्लिटली रिड्युस्ड होतो आणि इथं तयार होतं RCH2NH2. ओके, आणि याचाच अर्थ काय, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकता, in this reaction C double bond ONH2 is converted into CH2NH2. amide get converted into primary amine. ओके, किंवा दुसरं एक ऑप्शन तुम्हाला म्हटलं, समजा हे अमाइड घेतलं आपण, काय घेतलं अमाइड घेतलं आणि अमाइड मध्ये सोडियम इथेनॉल जर टाकलं आपण, सोडियम आणि इथेनॉलचं मिक्सचर जर टाकलं तर तिथं पण ती रिएक्शन होते. म्हणून Na/C2H5 हे देखील लिहितो मी. When amide is treated with ethanolic sodium, it gives also primary amine. म्हणजे हे तुम्ही हे वापरू शकता किंवा हे, हा पहिला रिएजंटचं मिक्सचर वापरू शकता, हे पहिलं वापरू शकता, नाही तर हे दुसरं वापरू शकता. ओके, दोन्हीपैकी एक. पण दोन्ही पण अमाइडचं रिडक्शन करून अमाइनच तयार करतात. एक्झाम्पल 1 पहा आता. एक्झाम्पल 1 ते असं घेतो, असेटाअमाइड. कोणतं असेटाअमाइड ऑन रिडक्शन, असेटाअमाइड ऑन रिडक्शन बाय LiLH4 in ether, LiLH4 in ether or ब्रॅकेट मध्ये टाकतो or NaC2H5OH gives, दोन्हीपैकी कोणतं gives. काय तयार होईल पहा बरं. असेटाअमाइडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, CH3C डबल बॉन्ड O NH2. ओके, हे असेटाअमाइड आहे. काय घेतलं आपण टेस्ट ट्यूब मध्ये, या टेस्ट ट्यूब मध्ये आता R च्या ऐवजी घेतलं आपण असेटाअमाइड आणि असेटाअमाइड मध्ये काय टाकायचं तर त्याच्यात टाकायचं LiAlH4 इन इथर, हे टाका, किंवा Na इन C2H5OH, दोन्हीपैकी एक, और हे करू शकता. आणि काय तयार होतील तर नेसेंट हायड्रोजन ऍटम, 2 नेसेंट हायड्रोजन ऍटम इथे ऍड होतील आणि 2 इथे ऍड होतील. कार्बन ऑक्सिजन गेट कम्प्लिटली रिड्युस्ड अँड टू फॉर्म हियर CH3CH2NH2, CH3CH2NH2 हे तयार होईल. आणि बाय प्रोडक्ट O आणि 2H, O आणि 2H तयार होईल H2O. हे कोणतं आहे बरं तर हे आहे असेटाअमाइड. हे कोणतं आहे बरं असेटाअमाइड. आणि CH3CH2NH2 म्हणजे कोणतं तर हे आहे इथिलामाइन. हे कोणतं तर इथिलामाइन. याचं आययुपीएच नेम आहे, याचं आययुपीएच नेम आहे इथेनअमाइड. कोणतं आहे इथेनअमाइड. आणि याचं तुम्हाला माहितच आहे काय तर याचं नाव आहे इथॅन 1 याचं काय तर इथॅन 1 हे आहे. एक्झाम्पल नंबर 1 झालं. लक्षात आलं तुमच्या. ओके, रिड्युसिंग एजंट तुम्ही हा वापरू शकता किंवा दुसरा हा वापरू शकता. तुम्हाला जर आलं हाऊ इथॅनअमाइड किंवा हाऊ असेटाअमाइड इज कन्व्हर्टेड इनटू इथिलामाइन, तर लक्षात ठेवा अमाइडो ग्रुप CONH2 अमाइडो ग्रुप चं कन्वर्जन प्रायमरी अमाइन मध्ये करायचं असेल तर LiAlH4 इन इथर किंवा इथेनॉल अँड सोडियम हे रिएजंट आपण वापरू शकता. तसं दुसरं एक्झाम्पल घेतो मी, बेन्झाअमाइड. कोणतं बेन्झाअमाइड, एक अलिफॅटिक. हे कोणतं अमाइड आहे हे अलिफॅटिक. एक्झाम्पल घेतो अरोमॅटिकचं. बेन्झाअमाइड ऑन रिडक्शन, बेन्झाअमाइड ऑन रिडक्शन विथ, आणि इथं लिहायचं ना प्रोडक्ट आपला असेटाअमाइड ऑन रिडक्शन बाय LiLH4 इन इथर और इथेनॉल अँड सोडियम गिव्स, काय देईल ते तर ते देईल इथिलअमाइन. ओके, इथिलअमाइन देईल.
तसं बेन्झामाइड ऑन रिडक्शन विथ कोणासोबत तर सांगा LiAlH4 इन इथर और कोणतं तर सोडियम अँड इथेनॉल गिव्स काय देतो ते आपण खाल्लो गिव्स. पहा रिएक्शन बेन्झामाइडचा फॉर्म्युला C6H5CONH2 हे पहा C6H5CONH2 हे बेन्झामाइड ह्या एरोच्या वरती लिहायचं LiAlH4 इन इथर हे सॉल्व्हंट आहे. ओके आणि LiAlH4 म्हणजे काय तर याच्या अगोदर आपण भरपूर वेळेस पाहिलं की LiAlH4 हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे. ते नेसंट हायड्रोजन ॲटम सप्लाय करतं. काय सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम. आणि ते नेसंट हायड्रोजन ॲटम दोन इथं ऍड होतील या कार्बन ऍड होतील आणि दोन या ऑक्सिजनला. हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कम्प्लिटली रिड्यूस्ड होईल आणि C6H5 CH2 आणि NH2 हे तयार होईल. या प्रकारे तयार होईल C6H5 CH2 आणि NH2 आणि O आणि दोन H तयार होईल H2O. O आणि H तयार होईल H2O. याचं नाव काय बरं तर याचं नाव आहे बेन्झामाइड. याचं नाव काय बेन्झामाइड आणि याचं नाव काय तर C6H5CH2. C6H5CH2 हा बेन्झिल आहे आणि NH2 याचं नाव आहे बेन्झिल अमाइन. याचं नाव काय बरं तर बेन्झिल अमाइन हे त्याचं नाव आहे. याचं आययुपीएसी बेन्झामाइड आणि याचं नाव काय तर ही रिंग आहे. रिंगच्या बाहेर एक जरी कार्बन ॲटम असेल त्याला फंक्शनल ग्रुप असेल तर ह्या रिंगला आपण सबस्टिट्यूएंट गृहीत धरतो. हा फिनिल आहे. एक कार्बन ॲटम असलेला अल्केन हा मिथेन आहे म्हणून फिनिल मिथॅन अमाइन. काय विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे फिनिल मिथॅन अमाइन. हे त्याचं आययुपीएसी नेम असणार आहे. फिनिल मिथॅन अमाइन हे त्याचं आययुपीएसी नेम असणार आहे. ओके या प्रकारे ही झाली थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन. लगेच आपल्याला चौथी पाहिजे तर तिसरी लक्षात ठेवा फ्रॉम अमाइड्स. ओके बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. तर ऍसिड अमाइड ऑन रिडक्शन विथ LiLH4 इन इथर और सोडियम इन अल्कोहोल गिव्स करस्पॉन्डिंग अमाइन्स. आणि कोणते अमाइन तयार झाले शक्यतो ते इथे तयार झाले तर करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन. ओके इन दिस रिएक्शन CONH2 इज कन्वर्टेड इनटू CH2NH2. रिड्युसिंग एजंट कोणते वापरले जातात अमाइडचं अमाइन करण्यासाठी तर LiLH4 इन इथर किंवा अल्कोहोल आणि सोडियम हे वापरले जातात. हे लिहून घ्या बोर्डवरचं. चौथी मेथड आपण पाहूया अमाइन तयार करण्याची. एकदम सोपी मेथड आहे. सोप्या मेथड छोट्या आणि सोप्या मेथड आहे त्या. चौथी पाहू आपण बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड नायट्रो कंपाऊंड्स म्हणजे ज्या ज्या कंपाऊंड मध्ये NO2 ग्रुप असतो. कोणता ग्रुप असतो NO2 ग्रुप असतो त्यांना आपण म्हणतो नायट्रो कंपाऊंड्स. मग ते अलिफॅटिक नायट्रो कंपाऊंड्स असतात किंवा एरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड्स असतात. ओके तर अलिफॅटिक अँड aromatic nitro compounds can be reduced to primary amines by using metal acid mixture. metal acid mixture म्हणजे कोणतं तर इथं स्टॅनस इन HCl वापरू शकतो आपण किंवा आयर्न इन HCl किंवा Zn इन HCl. 3 मेटल ऍसिड मिक्सचर वापरू शकतो. खूप अल्टरनेटिव्ह आहे त्या मेथडला. किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा काय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आहे म्हणजे हायड्रोजन सोबत रिएक्शन करायची इन प्रेझेन्स ऑफ निकेल प्लॅटिनम किंवा पॅराडियम. किंवा आणखी एक ऑप्शन LiLH4 इन इथर. तर मी असं म्हणेल की ही सगळ्यात सोपी मेथड आहे. त्याचं कारण तुम्हाला जर हाऊ नायट्रो अल्केन्स आर कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन तर नायट्रो अल्केनची रिएक्शन तुम्ही कोणतेही एका रिड्युसिंग एजंट सोबत लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो हे सगळे काय आहेत हे सगळे रिड्युसिंग एजंट आहेत. काय तर सगळे रिड्युसिंग एजंट इथं. चला मी तर सांगतो. हे पहा ही आपण घेतली टेस्ट ट्यूब. काय घेतली टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचा नायट्रो कंपाऊंड. कोणता घ्यायचा नायट्रो कंपाऊंड घ्यायचा. नायट्रो कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला घेतो तुम्ही RNO2. काय घेतो RNO2. नायट्रो कंपाऊंड घ्यायचा इथं आपल्याला नायट्रो कंपाऊंड आणि त्याच्यात काय टाकायचं स्टॅनस आणि HCl. काय टाकायचं स्टॅनस आणि HCl. स्टॅनस आणि HCl टाकले काय होतं ते सांगतो. किंवा याला आपण इथे टाकू शकतो LiAlH4 इन इथर.
LiH4 इन इथर. जनरल रिएक्शन येते ती अशी तर बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंड कसे लिहिले जातात? RNO2 तुम्हाला लिहिले. ओके, हे पहा RNO2 लिहिला इज आणि ह्याच्या एरोच्या वरती लिहितो मी स्टॅनस आणि HCl. स्टॅनस आणि HCl हे रिड्युसिंग एजंट आहे. काय तर रिड्युसिंग एजंट. LiAlH4 सगळेच आहेत, त्यातले मी सगळे लिहिणं शक्य नाहीये. एक तर SN+HCl लिहितो किंवा LiAlH4 हे लिहितो. ते काय सप्लाय करतं? ते सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम आणि हे नेसंट हायड्रोजन ॲटम इथं मिळून NO2 ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं? NH2 मध्ये. इथं R ला R असेल तसं RNH2 आणि बाय प्रोडक्ट H2O. बाय प्रोडक्ट कोणतं तर H2O. हा झाला नायट्रो कंपाऊंड्स. हे कोणते कंपाऊंड्स येतं? हे आहेत नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंड्स ऑन रिडक्शन विथ एनी वन सुटेबल रिड्युसिंग एजंट इट कन्वर्टेड इनटू RNH2. म्हणजेच कोणता? तर म्हणजे तयार होतं प्रायमरी अमाइन. म्हणजे काय तयार होतं? तर प्रायमरी अमाइन. ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी नायट्रोजनच्या सोबतीला 2 H लागतात आणि 2 ऑक्सिजनचं 2 H2 मध्ये कन्वर्जन करायचं असतं. म्हणजे इथं 4. तर हे 4 आणि हे 2 असे 6 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतात. किती? 6 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतात. नायट्रो कंपाऊंड्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अमाइन. काय देतं ते? प्रायमरी अमाइन. मग हे जे वरती लिहिलेलं आहे ते काय येतं? तर विद्यार्थी मित्रांनो ते आहेत रिड्युसिंग रिएजंट्स. काय येतं ते? रिड्युसिंग रिएजंट्स आहेत. कोणकोणते पहा. पहिला कोणता झालाय? स्टॅनस आणि HCl. तर तुमच्या माहितीसाठी SN+HCl याची रिएक्शन होऊन SnCl2 आणि नेसंट हायड्रोजन ॲटम तयार होतात. काय तयार होतं? SnCl2 ची रिएक्शन SN आणि HCl. एक SN 2 HCl सोबत रिएक्ट होतो. SnCl2 आणि 2 नेसंट हायड्रोजन ॲटम तयार करतो. ओके, म्हणून SN आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे रिड्युसिंग एजंट आहे. ते नेसंट हायड्रोजन ॲटम सोडतं. ओके, हे झालं. नंतर Fe आणि HCl. इथे तसंच Fe ची रिएक्शन 2 HCl सोबत जर झाली तर FeCl2 आणि प्लस काय? तर नेसंट हायड्रोजन ॲटम. प्लस काय? तर नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, हे झालं Fe आणि HCl. Fe आणि HCl FeCl2 आणि नेसंट हायड्रोजन ॲटम देतं. म्हणजे Fe आणि HCl काय झालं? रिड्युसिंग एजंट झालं. तिसरा Zn आणि HCl. मग तुम्हाला लक्षात आलं Zn ची रिएक्शन 2 HCl सोबत जर झाली तर काय तर होतं? ZnCl2 आणि 2 नेसंट हायड्रोजन ॲटम. मला एवढंच सांगायचं, हे जे दाखवलं ना आपण मेटल HCl किंवा मेटल ऍसिड, तर मेटलची रिएक्शन ऍसिड सोबत होऊन मेटल सॉल्ट आणि सगळ्यात महत्त्वाचे नेसंट हायड्रोजन ॲटम आपल्याला मिळतात. म्हणून यापैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट आपण घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हायड्रोजनेशन कोणतं? तर हायड्रोजनेशन देखील आपण करू शकता. म्हणजे तुम्ही असे लिहू शकता RNO2 प्लस H2 in presence of nickel. पाहायचं RNO2 react with H2 in presence of nickel. ही अशी रिएक्शन आहे. तुम्ही ही अशी रिएक्शन आहे तिथं पहा. हे पहा RNO2 आणि is react with H2 in presence of nickel, platinum किंवा पॅलेडियम. ओके, तर हे H2 जे आहे ते NO2 चं काय करतं? रिडक्शन करतं. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला आणखीन समजण्यासाठी असं काढतो की हा असा काढतोय RN_O आणि इथं O-. ओके, हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. व्हेन नायट्रो अल्केन्स आर रिएक्ट विथ डायहायड्रोजन, तर काय होतं? तर मी असं म्हणेल की इथं रिडक्शन असं होतं, इथं 2H आणि इथं 2H मिळतात आणि RNH2 तयार होतं. काय तयार होतं? RNH2 तयार होतं आणि बाय प्रोडक्ट इथं एक H2O, इथं एक H2O, तर असे 2 H2O तयार होतात. किती? 2 H2O. हा नायट्रो कंपाऊंड आहे. हा कोणता कंपाऊंड आहे? नायट्रो कंपाऊंड. आणि हा कोणता आहे? तर हा आहे प्रायमरी अमाइन. कोणता आहे हा? प्रायमरी अमाइन आहे. म्हणून इथं H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हेही वापरू शकता किंवा तुम्हाला सांगितलं LiLH4 इन इथं असं देखील वापरू शकता. म्हणजे इथे मी ऑलरेडी लिहिलेले. ओके, तर ह्या पद्धतीने तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तर मला सांगा नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करण्यासाठी काय काय वापरू शकतो? नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट म्हणून स्टॅनसिन HCl किंवा आयर्नाइन HCl किंवा झिंकिन HCl वापरू शकता किंवा डायहायड्रोजनची रिएक्शन नायट्रो अल्केन सोबत करू शकता इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम किंवा इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम देखील आपण हायड्रोजनेशन करून प्रायमरी अमाइन
तयार करू शकतो किंवा कोणता LiAlH4 इन इथर असं देखील आपण वापरू शकता. आणि म्हणून तुम्हाला समजण्यासाठी मी काय सांगतो पहा, तर हा NO2 ग्रुप आहे तो तुम्ही असाही लिहू शकता. कसा पहा, तोच RN डबल बॉन्ड O मायनस. ओके, वेन नायट्रो कंपाऊंड्स ट्रीटेड विथ स्टॅनस अँड HCl, तर किती नेसंट हायड्रोजन ॲटम? 6 नेसंट हायड्रोजन ॲटम. त्यातले 2 नेसंट हायड्रोजन ॲटम इथे ऍड होतील आणि हे जे का नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा तुटतो आणि नायट्रोजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हा पण तुटतो आणि इथं 2H आणि इथं 2H. तर पहा RN आणि त्याला 2H काय तयार झालं? RNH2 प्रायमरी अमाइन. ऑक्सिजन आणि 2H काय तयार झालं? 1H2O. ऑक्सिजन आणि 2H काय तयार झालं? 2H2O. तुम्ही अशा पद्धतीने देखील लिहू शकता. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. ओके, हे झालं RNO2 प्लस हे C. हा झाला कोणता कंपाऊंड? नायट्रो अल्केन. हा कोणता आहे? तर नायट्रो अल्केन असा आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल घेतो पहा. नायट्रो इथेन. कोणता? नायट्रो इथेन ऑन रिडक्शन. नायट्रो इथेन ऑन रिडक्शन विथ कोणासोबत? विथ कोणता? एकच लिहितो, विथ SN प्लस HCl or LiAlH4 in ether gives काय दिलं बरं? gives ethyl amine. पहा, नायट्रोइथेनचा फॉर्म्युला कोणता? CH3. कोणता? CH3 CH2 इथली तुम्ही N डबल बॉन्ड O आणि इथं O मायनस. मुद्दामून असं लिहिलं बरं का, लक्षात ठेवा. CH3 CH2 NO2 इज ट्रीटेड विथ कोणासोबत? तर SN अँड HCl किंवा ऑर मध्ये LiAlH4 इन इथर. किती नेसंट हायड्रोजन ॲटम? 6 नेसंट हायड्रोजन ॲटम. त्यातले 6 पैकी 2 नेसंट हायड्रोजन ॲटम इथे ऍड होतील या नायट्रोजन सोबत आणि हा डबल बॉन्ड ब्रेकडाऊन होईल, हा सिंगल बॉन्ड ब्रेकडाऊन होईल. नंतर इथं 2H आणि इथं 2H. तर पहा बरं, CH3 CH2 NH2. ओके, इथं तयार होईल. हे पहा, CH3 CH2 NH2 आणि बाय प्रोडक्ट O आणि 2H H2O. O आणि 2H H2O म्हणजे किती? तर 2 H2O तयार होतात. हा कोणता आहे बरं? तर हा आहे इथिल अमाइन. हा कोणता आहे? तर इथिल अमाइन आहे. हा कोणता आहे? तर हा आहे नायट्रोइथेन. हा कोणता आहे? तर नायट्रोइथेन. नायट्रोइथेन ऑन रिडक्शन विथ स्टॅनस अँड HCl or LiAlH4 in ether gives ethyl amine. काय देतं ते? इथिल अमाइन हे देतं. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. आणि हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकता. नाही सर आम्ही असं लिहिलं चुकल का? तर नाही, तुम्ही CH3 CH2 NO2 असं लिहू शकता आणि बाकीचं 6 हायड्रोजन ॲटम इथं तुम्ही कोणतंही लिहू शकता. SN HCl असे लिहू शकता आणि फक्त NO2 ग्रुपचं कन्वर्जन कशात? NH2 मध्ये. CH3 CH2 NH2. ओके, दिस NO2 ग्रुप इज रिड्यूस्ड टू NH2 ग्रुप आणि बाय प्रोडक्ट H2O. किती H2O होतं? 2 H2O. नायट्रोइथेन अंडरगो रिडक्शन विथ SN and HCl it gives ethyl amine and by product H2O. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण, नायट्रोबेन्झिनचं घेऊ. कोणतं घेऊ? नायट्रोबेन्झिनचं एक्झाम्पल घेऊ. दुसरं एक्झाम्पल पहा, नायट्रोबेन्झिन. कोणतं? नायट्रोबेन्झिन ऑन रिडक्शन विथ कोणासोबत? विथ स्टॅनस अँड HCl or LiAlH4 in ether gives काय दिलं बरं ते? gives काय दिलं पहा. आता नायट्रोबेन्झिनचा फॉर्म्युला C6H5NO2. फॉर्म्युला माहिती तुम्हाला, किती सोपं आहे पहा ना. C6H5NO2. ओके, हे झालं. हा आहे N डबल बॉन्ड O आणि हा O. मुद्दा म्हणून तुम्हाला असं लिहिलं बरं का सोपं जाण्यासाठी. हा C6H5NO2 नायट्रोबेन्झिन आहे आणि ह्या एरोच्या वरती करायचं स्टॅनस आणि HCl किंवा ऑर मध्ये एकच लिहायला तुम्ही दुसराही लिहू शकता. LiAlH4 लिहितो. ठीक आहे, ऑर मध्ये इन इथर. पुन्हा इन इथर. ठीक आहे, याच्यापासून ह्या SN आणि HCl पासून काय मिळतं? स्टॅनस आणि HCl हे रिड्युसिंग एजंट ते सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम. इथली तुम्ही ब्रॅकेट मध्ये नेसंट हायड्रोजन ॲटम त्यातले
जे नेसंट हायड्रोजन ॲटम आहेत ते 2 हे नायट्रोजन सोबत ऍड होतात. ओके, 2 हे ऑक्सिजन सोबत आणि 2 या ऑक्सिजन ॲटम सोबत. म्हणजेच काय होतं तर नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन गेट रिड्यूस्ड, सेम नायट्रोजन सिंगल ऑक्सिजन गेट रिड्यूस्ड. C6H5 हे ऍसिडला असं राहील. हा पहा कोणता C6H5 N आणि 2 H तयार होतं NH2. काय तयार होतं NH2. C6H5NH2 म्हणजे ॲनिलीन आणि 2 H2O चे मॉलिक्यूल आणि 2 H2O चे मॉलिक्यूल. C6H5NH2 म्हणजे कोणतं हे झालं ॲनिलीन. म्हणजे तुम्ही त्याला लिहू शकता फिनिलामाइन, पण याचं नाव काय तर ॲनिलीन हे आहे. आणि हे कोणतं आहे तर हा आहे नायट्रोबेन्झीन. हा कोणता आहे तर नायट्रोबेन्झीन. मग इथं काय तर झालं ॲनिलीन. इथं लिहूया ॲनिलीन. काय लिहायचं तर ॲनिलीन. नायट्रोबेन्झीन ऑन रिडक्शन विथ स्टॅनस प्लस HCl or LiLH4 in ether it gives aniline. हे नायट्रोबेन्झीन चं कन्वर्जन झालं ॲनिलीन मध्ये. ओके, ही कोणती रिएक्शन झाली तर ही रिएक्शन झाली रिडक्शन. आणि ह्या अशा NO2 पेक्षा तुम्ही तिथं पाहताच आहात नंतर तर पहा ही झाली चौथी मेथड बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. काय सांगितलं तर अलिफॅटिक, कोणते अलिफॅटिक म्हणजे असे कंपाऊंड अलिफॅटिक अँड aromatic नायट्रो कंपाऊंड्स can be reduced to primary amines by using metal acid mixture. कोणता metal acid mixture like stannous in HCl or iron in HCl or zinc in HCl or catalytic hydrogenation like हायड्रोजन म्हणजे आपण म्हणू शकतो हायड्रोजनची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन इथर यापैकी कोणासोबत देखील केली तरी नायट्रो अल्केनचं कन्वर्जन कशात होतं किंवा नायट्रो कंपाऊंडचं कन्वर्जन अमाइन्स मध्ये होतं. आणि नायट्रो कंपाऊंड पासून नेहमीच कोणतं अमाइन मिळतं प्रायमरी अमाइन मिळतं. नायट्रो इथेनचं रिडक्शन जर झालं तर इथिल अमाइन तयार होतं आणि नायट्रोबेन्झीनचं रिडक्शन जर झालं तर ॲनिलीन तयार होतं. आणि हे तुम्हाला मी सांगतोय की हे जे आहे तुम्ही असे लिहू शकला असतात हे C6H5NO2 असे लिहू शकला असतात. NO2 चं रिडक्शन होऊन काय होतं तर NH2 तयार होतं. आणि किती नेसंट हायड्रोजन ॲटम तर 6 नेसंट हायड्रोजन ॲटम लागतात. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर आज आपण पाहिल्या 4 मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके, या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये ह्या रिएक्शन्स आहेत, तुम्ही या रिएक्शन्स पाहू शकता. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू फोकस रिमेनिंग मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आणि ह्या गोष्टी ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन तुम्हाला त्या लिहून घ्यायच्या. लिहून घेतल्यानंतर तुम्हाला ते अति जास्त प्रमाणामध्ये समजण्यास मदत होईल. ओके, थँक्यू सो मच.